रिडेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट मॅनेजर नक्की काय आहे प्रकार? रिडेव्हलपमेंट करताना सुद्धा बिल्डिंग तोडणार आहे, रिकन्स्ट्रक्शन करताना सुद्धा बिल्डिंग तोडणार आहे आणि डेव्हलपमेंट मॅनेजर नेमणूक करताना सुद्धा बिल्डिंग तोडणारच आहे. हे तुम्हाला नवीन शब्द दाखवतात बाजारामध्ये आणि ह्यांनी नक्की तुमचा फायदा काय होणार आहे याकडे बघण्याचा हा आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे. जसं जसं आमच्याकडे नवीन नवीन सूचना तक्रारी येत असतात किंवा काही माहिती येत असतात त्या अनुषंगाने आम्ही आपल्याला प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती देत असतो. आजचा हा विषय जो आहे रिडेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट मॅनेजर. रिडेव्हलपमेंटमध्ये काय होतं, तुमची बिल्डिंग खूप जुनी झालेली असते, त्याला 30 वर्ष पूर्ण झालेली असतात किंवा ती बिल्डिंग राहण्यायोग्य नसते, तर किंवा त्या बिल्डिंग C2 कॅटेगरी प्रमाणे त्या बिल्डिंगची मोडकळीस आलेली आहे असं नवी मुंबई महानगरपालिकेला डिक्लेअर करते. त्यानंतरच ती बिल्डिंग तुमची रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते. त्यामध्ये मिळणारे जे फायदे आहेत ते UDCPR प्रमाणे आहेत. तुम्हाला 25-30% जो बिल्डर जो काय तो देणार. हा विषय वेगळा. पण आता नवीन गोष्टी घडल्या आहेत. त्यामध्ये सोसायटी जो प्लॉट आहे तो एका डेव्हलपमेंट मॅनेजर बरोबर अग्रीमेंट करते आणि तो माणूस डेव्हलप करतो. सोसायटीचं अकाउंट वगैरे सगळं तो डेव्हलपर हँडल करणार, तुम्ही काही हँडल करायचं नाही. त्यात तुम्हाला जो काय बेनिफिट आहे तो देणार तो व्यक्ती. त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन आहे. रिकन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा हेच आहे. रिकन्स्ट्रक्शन म्हणजे हा इंग्लिश शब्द आहे, मराठी बघा ना काय आहे त्या स्थितीत बांधकाम करणं. जर तुमची सध्याची बिल्डिंग आहे आणि त्या स्थितीत तुम्हाला बांधकाम करायचं आहे तर त्याचा फायदा जो आहे तो नवीन येणारा बांधकाम व्यावसायिक असेल, डेव्हलपर असेल, बिल्डर असेल त्याला कसा होणार? आणि स्वतःचा जर फायदा होत नसेल तर कोणतरी बांधकाम करेल का हा प्रश्न माझ्या मनात सुद्धा उपस्थित झाला आणि त्यानंतर मी याचं प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात केली. त्यानंतर ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून मला असं निदर्शन आलं की ही लोक प्रीमियम FSI विकत घेतात आणि प्रीमियम FSIच्या वरती घरांच्या वरती बांधकाम करतात. उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळी 2000 साली बिल्डिंगची OC घेतली, बिल्डिंगची CC घेतली, त्यावेळी बिल्डिंगला 2 गेट होते, एक गेट इन आणि एक गेट आउट. ज्यावेळी इन गेट मधून सोसायटीच्या जर एक 4 व्हीलर गाडी पण जाऊ शकत नव्हती अशी परिस्थिती होती तरी सुद्धा तुम्हाला OC मिळाली होती. आणि आज नवीन नियमाप्रमाणे UDCPR प्रमाणे तिथे फायर ब्रिगेडची गाडी जाणं वगैरे आवश्यक आहे. किंवा तुमचा रोड किती मीटरचा आहे, फ्रंट, बॅक, पूर्व, पश्चिम, ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप जास्त गरजेचं आहे. काय होतं माहितीये, तुम्ही बघितलं असेल तुम्हाला विविध ठिकाणी फसवणुकीच्या जो रोज खबरी ऐकायला मिळतात. आता झालेला खूप मोठा फ्रॉड होता की 2 महिन्यात पैसे डबल करून देणार, 3 महिन्यात डबल करून देणार, सोनं देणार. मग ह्या अशा गोष्टी होत असताना तुमच्या डोळ्यासमोर वारंवार फ्रॉड घडत आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की रात्री एखाद्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे आणि सकाळी जाऊन परत आपण त्या खड्ड्यात कुठेतरी पडतो. तसं का होतं काय? बघा ना, तुम्हाला भुलवणाऱ्या सगळ्या योजना आता सध्या येत आहेत. उदाहरणार्थ काय, तुमची बिल्डिंगची परिस्थिती खराब झाली तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट PMC येतोय, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्ट्रक्चर ऑडिटर येतोय, तुम्हाला लिगल ऍडवायझर येतोय, तुम्हाला प्लॅन फ्री ऑफ कॉस्ट बनवून मिळतात. का कोण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट का देणार आहे सांगा मला? जर एखादा व्यक्ती खूप जास्त शिकतो, शिक्षणामध्ये त्यांनी वयाची 30 वर्ष घातलेत आणि तरी सुद्धा तो तुम्हाला फ्रीमध्ये PMCची नेमणूक करून देतोय, बाकी इतर सगळ्या सेवा तुम्हाला फ्रीमध्ये द्यायला ही लोक का बसतात? का कारण काय? त्यांचा कुठेतरी बेनिफिट असेलच म्हणून कोणतरी देते तुम्हाला फ्रीमध्ये ना. आणि आपल्याला खूप आनंद वाटतो एखादी गोष्ट बाजारामध्ये ना एका मोबाईलवरती एक मोबाईल कोण फ्री देते बघा ना, आणि तो एक मोबाईल चालतो का बघा, मग 2 मोबाईल चालतो का बघा, नाही चालणार ना. याचं कारण झालंय काय माहितीये, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायला तयारच नाही. तुमच्या डोळ्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधार आला आहे ह्या फ्रीच्या शब्दातून, किंवा स्वर्गातील तुम्हाला काहीतरी एक आमिष दाखवताय. तुमचं घर 2चं 3 होणार, 3चं 4 होणार आहे, पण कोण ऑथेंटिकेटपणे चर्चा करायला तयार नाहीये. हे खरंच OC पर्यंत जाईल का? आणि OC पर्यंत गेल्यानंतर सुद्धा तुमचं घर तुम्हाला जे दिलंय, जेवढं समजा उदाहरणार्थ 500 स्क्वेअर फीट, 600 स्क्वेअर फीट, ते ऑथेंटिकेट लिगल आहे का? कारण का आज चुकीच्या पद्धतीने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करत असताना आम्ही बघितलंय बहुतेक ठिकाणी बिल्डिंग स्टेट उभी असते, बिल्डिंगच्या बाहेर एक सज्जा बनवला जातो आणि तो FSI मध्ये वापरला जात नाही आणि बिल्डिंग ज्यावेळी नवीन बनते त्यानंतर त्याचा वापर हा FSI मध्ये करतात. ह्या त्या लोकांना आनंद वाटतो ना, बिल्डर आपल्याला खूप फायदा करून देतोय. फायदा नाही करून देतोय मित्रांनो, तो तुमचं नुकसान करतोय आणि ते तुमच्या आता सध्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे हा मी व्हिडिओ बनवलाय, रिकन्स्ट्रक्शन, रिडेव्हलपमेंट
79A काय असतं, किती टक्के मिळालं पाहिजे, UDCPR 202 काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे की क्लस्टर काय आहे. क्लस्टरमध्ये तुम्हाला 4चा FSI होतो. रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला ऍज पर तुमच्या बिल्डिंगच्या रोड वाईडनुसार हा FSI वापरायला मिळतो. या सगळ्या गोष्टी आताच्या गोष्टीमध्ये तुम्हाला जाणून घेणं खूप महत्वाचं, जेणेकरून तुम्हाला स्वतःला माहिती पाहिजे की बाबा खरंच तुम्ही बघा ना, एखाद्या गोष्टीचा किती विचार करतात. एखादा मोबाईल घेतल्यानंतर तो मोबाईल चालला पाहिजे का नाही, तो ऍटलीस्ट 1 वर्ष चालला पाहिजे. एखादा कपडा घेतल्यानंतर ते शर्ट तुमचं 2 दिवसात जर फाटलं तर कसं होणार तुम्हाला. तुम्ही जर मोबाईल, कपडे घेताना किंवा एखादी वस्तू खाताना इथे एवढा विचार करतात, तर स्वतः जिथे राहणार आहात घर, त्याचा विचार तुम्ही का करत नाही. तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत का वावरत आहात. माझी इच्छा एवढीच आहे की स्वप्नांची दुनिया चांगली असेल, पण प्रत्येक वेळेस त्यात तुम्हाला आनंद मिळेल ह्याची गॅरंटी काही नाही. नंतर येणारं छप्पर चुकीचं असेल तर ते खूप वाईट गोष्ट घडेल, पण येणारं छप्पर जर चांगलं असेल तर तुम्हाला निश्चित न्याय मिळेल. ह्यासाठी हा व्हिडिओ होता. धन्यवाद. मी विजय बाबासाहेब साळे. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर आणत राहील. नमस्कार.